शेतकऱ्यांची कर्जमाफी अखेर मंजूर झाली। आता या तारखेपासून कर्जमाफी सुरू होणार। मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना अर्जंट सूचना। आता जे शेतकरी ही दोन कामं लवकरात लवकर करतील त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर निर्णय घेण्यात आला। कर्जमाफीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे। बँकांकडून शेतकऱ्यांची माहिती मागवण्यात आली आणि त्यामुळेच आता शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार। पण मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिली अर्जंट सूचना। जे शेतकरी हे दोन कामं 28 फेब्रुवारीच्या आत करतील फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। सरकारने ही जी कर्जमाफी आहे ती फार वेगळ्या पद्धतीने करायची ठरवली आहे। त्यामुळे लाखो शेतकरी या कर्जमाफीच्या योजनेतून अपात्र झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांनी बँकाकडून सगळी माहिती मागवली होती। शेतकऱ्यांनी कशा पद्धतीने कर्ज घेतलं, किती फेडलं, तर आणि त्याचबरोबर नवीन नियमानुसार 70 लाख शेतकरी या प्रक्रियेतून बाद झालेले आहेत। काल अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एक बैठक पार पडली आणि या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खुद्द मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। पहा, जर तुमच्याकडून जर आता ही चूक घडली असेल तर तुम्हाला ही कर्जमाफीचा लाभ मिळणं कठीण होईल। मुख्यमंत्र्यांनी त्यामुळे अर्जंट सूचना, तातडीचं काम शेतकऱ्यांना करायला सांगितलंय। त्यासाठी लास्ट डेट दिली आहे 28 फेब्रुवारी। जे शेतकरी 28 फेब्रुवारी आधी हे काम करतील फक्त त्यांचीच कर्जमाफी होणार आहे। स्वतः मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोलाचा सल्ला दिलाय। एक अशी गोष्ट जी बँकेच्या कामकाजाशी निगडित आहे ती जर तुम्ही त्वरित पूर्ण केली तर तुमच्या खात्यावरचं कर्ज 0 रुपये होणार आहे। शेतकऱ्यांना शेवटचा चान्स देण्यात आला आहे। पहा, सरकारने घोषणा केली होती की मार्च मध्ये आम्ही कर्जमाफी करू आणि मार्च महिना आता आलेला आहे। त्यामुळेच मार्चच्या आधी जे शेतकरी ही महत्त्वाची कामं करणार आहे फक्त त्यांचंच कर्ज माफ होणार। ही माहिती आता लक्षपूर्वक तुम्ही लक्षात घ्यायची आहे। पहा, कालच्या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार प्रत्येक खातेदाराची वैयक्तिक माहिती बँक आता जमा करत आहे। ही माहिती जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। शेतकऱ्यांसाठी ही सगळी माहिती तातडीने जमा करण्याचं काम पूर्ण झालं आहे। पण जर तुम्हाला कर्जमाफी पाहिजे असेल तर ही सगळी माहिती तुम्हाला लक्षपूर्वक ऐकावं लागेल, कारण की मुख्यमंत्र्यांनी आज सकाळीच पत्रकारांशी बोलताना कर्जमाफीचे 4 नवे नियम सांगितलेले आहेत। सोबतच 28 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना कोणती 2 कामं लवकरात लवकर करायला लावली आहेत ती देखील त्यांनी सांगितले आहेत। पहा शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला खरंच कर्जमाफीची गरज असेल, तुम्हाला तुमचं खातं नील करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहत राहा, कारण की सध्याच्या घडीला एक जरी छोटीशी चूक तुमची झाली तर कर्जमाफी तुम्हाला मिळणार नाही असा इशारा खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय। काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांचं आंदोलन झालं होतं, त्यानंतर एक तारीख सांगितली, ती तारीख होती 30 जून। 30 जूनच्या आत कर्जमाफीची कारवाई करण्याचं वचन सरकारनं दिलं होतं। सगळ्यांना माहिती आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा प्रचंड जोर लावून धरला होता आणि अखेर सरकारने त्यावर निर्णय घेतला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्याच्याविषयी तरतूद केलेली आहे। बजेटमध्ये प्रचंड मोठी तरतूद आहे। आता राज्याचे कृषी मंत्री देखील ठामपणे सांगत आहे की मार्चमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। खरं तर हे शेतकऱ्यांच्या एकजुटीचं आणि संघर्षाचं मोठं यश मानलं पाहिजे। आता शेतकरी खुश झालेलेच आहे, पण शेतकऱ्यांसाठी काही नियमांची मेख घालण्यात आलेली आहे। एक समिती स्थापन करण्यात आली होती। त्या समितीने अंतिम टप्प्यातला अहवाल सरकारकडे सादर केला। या अहवालानुसार सरकारने बँकांना सूचना दिल्या होत्या आणि कोणत्या कोणत्या बँका आहेत ज्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून ज्यांनी कृषी कर्ज घेतलं होतं त्या सगळ्या बँकांकडून सगळ्या शेतकऱ्यांची माहिती जुळवाजुळी करण्यात आलेली आहे आणि बँकांना आता अंतिम मुदत देखील देण्यात आली आहे। कामाचा शेवटचा टप्पा अजून शिल्लक आहे। 2 दिवस तुमच्याकडे अजून आहेत। या 2 दिवसात जे शेतकरी पटापट बँकेचे हे काम करतील त्यांना 100% कर्जमाफी होणार आहे। पहा, जर केलं नाही तर 70 लाख शेतकरी अपात्र झालेले आहेत आणि याच्यामध्ये अजून शेतकरी वाढू देखील शकतात। त्यामुळे तुम्हाला जर 70 लाखामध्ये नंबर लावायचा नसेल, तुम्हाला जर पात्र व्हायचं असेल तर कोणते कामं लवकरात लवकर करायचे आहे याची माहिती तुम्हाला घ्यावी लागेल। आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, एक समिती नेमली गेली होती। त्या समितीच्या अहवालामध्ये शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा त्रुटी आढळून आलेल्या आहेत। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बऱ्याचशा काही अडचणी आढळून आल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना अपात्र करण्याच्या लाईनवर ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला अपात्र व्हायचं नसेल तर काय करायचं सविस्तर पहा। हा व्हिडिओ कर्जमाफीच्या संदर्भातला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्यामुळे याचा एकही क्षण तुम्ही स्किप करू नका, कारण तुमची एक चूक तुमचं लाखो रुपयाचं नुकसान करू शकते। सरकारने घेतलेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री महोदयांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती स्थापन झाली होती। ही समिती
समितीचे प्रमुख म्हणून परदेशी साहेब यांनी अहवाल सादर केला. अहवाल सादर केल्यानंतर बँक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जी आहे ती माहिती देण्यात आली आणि बँकच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांची तपासणी सुरू झाली आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्याची तपासणी सुरू झालेली आहे. शेतकऱ्यांचं जे कर्ज आहे ते किती वर्षापासून प्रलंबित आहे याचं वर्गीकरण सुरू झालंय. पहा, 2024, 2023, 2022 या 3 वर्षांची कर्जमाफी होणार आहे. तिसरी यादी म्हणजे याच्यामध्ये याद्या तयार होणार आहेत. पहिल्या टप्प्यात 30 लाख शेतकरी जे आहेत तर याच्यामध्ये घेतले जाणार. दुसऱ्या टप्प्यात 20 लाख आणि तिसऱ्या टप्प्यात 20 लाख तसे टप्प्याटप्प्याने याच्यामध्ये होणार आहे. आता पहा, जे शेतकरी खरोखर गरीब आहेत, गरजू आहेत, जे खरंच आर्थिक कारणामुळे हे कर्ज भरू शकले नाही, अशा सगळ्या शेतकऱ्यांना लाभ मिळावा म्हणून सरकारने 2 ते 3 दिवसाची मुदत शेतकऱ्यांना दिली. पहा, आता या अटींमुळे, या नव्या नियमामुळे अनेक शेतकरी त्या ठिकाणी अपात्र होऊ शकतात. मग आता कोणते कागदपत्र तुम्हाला बँकाला द्यावे लागणार, काय ते काम महत्त्वाचं करावं लागणार, तर पहा, तुमचा नवीन 7/12 उतारा तुम्हाला लगेच काढून आणावा लागेल. तो मोबाईलवर बी डाउनलोड होतो, तो तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर तुमचं आधार कार्ड, अपडेटेड आधार कार्ड म्हणजे त्याच्यावर जुना फोटो नसावा. त्याच्यानंतर तुमचा ॲड्रेस, तुमची जन्मतारीख ही व्यवस्थित त्याच्यावर अपडेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा 8चा नवीन उतारा, तुमचं बँक खातं ही प्राथमिक कागदपत्र आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला जो मुद्दा आहे, आता हे कागदपत्र 99% शेतकऱ्यांकडे असतात. उतारा वगैरे किंवा 8 इकडून तिकडून जमा करू शकतात. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तर तो तुमचं आधार कार्ड बरोबर तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं आणि तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक असणं आणि तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याला लिंक असणं. या 3 गोष्टी लिंक असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी काय केलं आहे, DBT ॲक्टिव्ह केलेलं नाही. DBT म्हणजे काय की आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक करणं, या प्रक्रियेला DBT म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं म्हणतात किंवा याला बँक सीडिंग देखील म्हणतात. तर ही जी प्रक्रिया असते तुम्ही कोणत्याही सेवा केंद्रामध्ये जाऊन करू शकता. तर ही प्रक्रिया तुम्ही लवकरात लवकर करून घ्यायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ई-KYC, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अजूनही ई-KYC केलेली नाही आहे. ई-KYC करून घेणं प्रत्येक वेळा गरजेचं आहे. आता पीक विमा भरत असताना बऱ्याच वेळा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी महा ई सेवा केंद्रामध्ये जाऊन ई-KYC केलेली आहे. आता तुम्ही केली की नाही कमेंट करा. नसेल केली तर काय करायचं पुढे तुम्हाला सांगतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे येऊन थांबतोय. एक कागदपत्र, ते कागदपत्र जर नसेल तर कुठल्याही प्रकारची कर्जमाफी तर सोडा, तुम्हाला PM किसान, नमो शेतकरी किंवा कुठल्याही अनुदानाचा एकही रुपया जमा होणार नाही असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. ते कागदपत्र कोणतं आहे, ते कागदपत्र आहे फार्मर ID कार्ड, शेतकरी ओळखपत्र. हे कागदपत्र गेल्या वर्षभरापासून चर्चेत आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून हे कागदपत्र काढण्यासाठी वेळोवेळी मुदती वाढवून देण्यात येत आहे. पण शेतकऱ्यांनी या कार्डाला सिरियसली घेतलेलं नाही आहे आणि सिरियसली नाही घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आता वाढ होणार. ज्या शेतकऱ्यांकडे ज्यांचं फार्मर ID कार्ड आहे त्या फार्मर ID कार्डच्या नंबरवरच त्या ठिकाणी तुमचं कर्जमाफी होणार आहे अशी स्पष्ट सूचना आता शेतकऱ्यांसाठी सरकारनं जारी केलेली आहे. त्यामुळेच आता तुम्ही नक्की फार्मर ID कार्ड काढून घेणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी 2 ते 3 दिवसाचा अवधी आहे. तुम्ही लवकरात लवकर तुमच्या आसपासच्या ई सेवा केंद्रामध्ये जाऊन तुमचं फार्मर ID कार्ड काढून घ्या. तुमचं फार्मर ID कार्ड निघालं आहे का, त्याला काही प्रॉब्लेम येतोय का, नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. तुम्हाला कर्जमाफीच्या संदर्भातल्या अजून काही शंका असतील तर नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.